मार्गदर्शन करावं। जोरदार टाळ्या काशीनाथ पाटील साहेबांसाठी। कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, आज शेतकरी कामगार पक्ष चिटणीस मंडळाच्या वतीनं नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या ठिकाणी होत आहेत। या सोहळ्यासाठी उपस्थित तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय आमदार बालाराम पाटील साहेब, आदरणीय भाऊ पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय नारायण शेठ घरत साहेब, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अनुराधा टोकल मॅडम, माधुरी गोसावी, या ठिकाणी उपस्थित आदरणीय अतुल म्हात्रे साहेब, गणेशजी कडू, प्रीतम म्हात्रे, अर्बन बँकेचे चेअरमन पालकर गुरुजी, व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे सारे सहकारी, महिला नगरसेविका, पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, या ठिकाणी पक्षाचे सर्व हितचिंतक कार्यकर्ते बंधूंनो, आज या ठिकाणी आपण एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी भेटतो आहोत। तालुका चिटणीस राजेशजी केनी आणि त्यांच्या सहकार्यानं आज या ठिकाणी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत आहेत। ज्यांच्या नियुक्त्या आज या ठिकाणी होणार आहेत त्यांच्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतोय। आणि हे अभिनंदन करत असताना जी जबाबदारी पक्ष संघटना आपल्यावर द्यायला मागतोय ती जबाबदारी तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होतोय। पनवेल आणि उरण हे दोन्ही शहर आता अतिशय झपाट्याने विकसित होत आहेत आणि या झपाट्याने विकसित होत असणाऱ्या या तालुक्यामध्ये पक्षाची संघटना ही अतिशय जोरानं जोमानं कामाला लागली पाहिजे। आपल्या प्रश्न समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं पक्षाचं पद त्यांच्या हाती असलं पाहिजे। हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गेल्या 4 वर्षापासून मधली 2 वर्ष आपली कोविडच्या महामारीमध्ये गेली आणि मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या साहेबांना झालेली अटक, त्याच्यामुळे नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पक्षाकडनं राहून गेल्या होत्या। पण ह्या वेळेला आमदार बालाराम पाटील साहेब यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज आपण या ठिकाणी गावनिहाय कमिट्या स्थापन करतोय, पंचायत समिती स्तरावर आपल्या कमिट्यांची उद्घोषणा करतोय। आज जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पनवेल विधानसभा मतदारसंघ या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आपण गणपतीनंतर करायला मागतोय, कारण या मधल्या काळात आपल्याकडे वेळ फार कमी होता। त्याच्यामुळे फक्त आपण पंचायत समिती आणि गावनिहाय कमिट्यांची स्थापना आज करून त्यांना आज या ठिकाणी आपण सादर करणार आहोत। ज्यांना आज या ठिकाणी पदाधिकारी म्हणून नियुक्ती देणार आहोत त्यांनी आपापल्या स्तरावर अतिशय चांगल्या रीतीने जबाबदारीने काम करावं हे अपेक्षित आहे। आतापर्यंत शेतकरी कामगार पक्षानं आपल्या कामाप्रमाणे, आपल्या कृतीप्रमाणे प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संध्या दिलेल्या आहेत। मग ते पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगवेगळ्या संध्या देऊन त्यांना काम करण्याची उमेद पक्षाने दिलेली आहे। परंतु तरुणांना मुख्य प्रवाहात आणावं, तरुणांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना वेगळ्या माध्यमातून संघटनेमध्ये, चळवळीमध्ये काम करण्याची संधी द्यावी, हा दृष्टिकोन आजपासून आपण डोळ्यासमोर ठेवलेला आहे। आणि मला निश्चित विश्वास वाटतोय का आजच्या तारखेला शेतकरी कामगार पक्षामध्ये तरुणांचा ओघ खूप मोठ्या प्रमाणात आणि प्रचंड संख्येने वाढत आहे। हे याचं द्योतक आहे, कारण आतापर्यंत राजेश केनींनी सांगितल्याप्रमाणे जे जे प्रकल्प आपल्या इथे घातलेले आहेत त्याच्यामध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, नैनाचा प्रोजेक्ट असेल, मुंबई ऊर्जाचा प्रोजेक्ट असेल,
आज कोलवाडी होणारा असणारा संरक्षण विभागाचा प्रोजेक्ट असेल, कानपोली चिंद्रन या ठिकाणी येणारी MIDC असेल, या ठिकाणी आपल्याला चळवळीतनं लढे उभा करून आपल्याला आपलं न्याय हक्क प्रस्थापित करावे लागणार आहेत. आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून जर हे न्याय हक्क मागवण्यासाठी लढलो नाहीत तर भविष्यात आपली पिढी आपल्याला माफ करणार नाही. या दृष्टिकोनातून पक्षाने आज तरुणांच्या हाती हा कारभार सोपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला निश्चित विश्वास आहे की जी जबाबदारी संघटनेने आपल्यावर सोपवलेली आहे ती जबाबदारी तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाल असा विश्वास या निमित्तानं आपल्याला मी देतोय. आणि मी आपल्याला सांगू इच्छितोय की चुकून या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झालेल्या आहेत, परंतु त्यांची नावं घ्यायची जरी राहिली तरी त्यांना या ठिकाणी व्यासपीठावर येऊन त्यांना नियुक्ती पत्रक प्रदान केलं जाईल. आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाची रचना करताना ज्या ज्या कार्यकर्त्यांची नावं आपण अधोरेखित केलेली आहेत परंतु आज त्यांच्या निवडी होणार नाहीत. कृपया कुणीही गैरसमज करू नका. पनवेल विधानसभा मतदारसंघ तालुका ग्रामीण पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातल्या महिला आघाडीची जी संघटना अनुराधा ठोकल मॅडम यांनी केलेली आहे त्यांच्यात पनवेल 3.5 जिल्हा परिषद मतदारसंघाच्या पदाधिकारी महिलांची नियुक्ती बाकी होती, परंतु कालपर्यंत आपण नावं घेतलेली आहेत. काही जणांची नावं शक्य झाली असतील, त्यांच्या नावांची उद्घोषणा या ठिकाणी केली जाईल. बाकीच्या पदाधिकाऱ्यांना आपण गणपतीनंतर नियुक्ती पत्र देणार आहोत. तर कृपया कुठलाही गैरसमज आपण करून घेऊ नका. सर्वांचा मान सन्मान या ठिकाणी निश्चित केला जाईल. आजच्या ह्या कार्यक्रमाला तुम्ही सारे जर मोठ्या संख्येने जमलात, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.